आमचा जागर रसिक श्रोते हो, नमस्कार. साहित्य जागर प्रस्तुत जागरदीप श्राव्य दिवाळी अंकाचा दीपत्कार या मुलाखतींच्या सदरात मी मैथिली आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. दीपत्कारच्या आजच्या भागात आपण भेटणार आहोत माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष अमित प्रभा वसंत यांना. मानसिक आजाराने ग्रस्त होऊन सैरावैरा भटकणाऱ्या मनोरुग्णांना आधाराचा हात देऊन बरं करून घरी पोचवणारे अमित सर हे एक अवलिया व्यक्तिमत्व आहे. चला तर ऐकूया अमित प्रभा वसंत यांच्या महत्त्वपूर्ण कामाचा आणि त्यांच्या विचारांचा परिचय करवून देणारी ही मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत प्रकाश पंडाकळे. नमस्कार. साहित्य जागर जागरदीप श्राव्य दिवाळी अंकातील दीपत्कार या सदरात आपल्या आयुष्यात ज्यांनी माणुसकीचे दीप लावलेले आहेत अशा अवलियांना भेटत असतो. चमत्कार या शब्दावर साहित्य जागरचा विश्वास नाही आणि म्हणून दीपत्कार हा आगळा वेगळा शब्द साहित्य जागरने योजलेला आहे. दीपत्कार या सदरात आज आपण एका आगळ्या वेगळ्या अवलियाला भेटणार आहोत. असा अवलिया ज्याने आपण रूढ अर्थाने ज्यांना वेडा म्हणतो अशा वेड्यांची शुश्रूषा केली, सेवा केली, नव्हे नव्हे त्यांना माणसात आणलं. तुम्ही जेव्हा इतस्तः फिरत असाल रस्त्यावर तेव्हा कधीतरी मनोरुग्ण पाहिले असतीलच, जे आपल्याच धुंदीत असतात, आत्ममग्न असतात, घाणीत लोळत असतात. त्यांना कशाचीच पर्वा नसते, जगाची, समाजाची, कुणाकुणाचीच पर्वा नसते. अशा माणसांना माणूस म्हणून उभं करणं सोपं नसतं. पण हेच काम कोल्हापूर पासून 100 मैलावर दूर असलेल्या एका आजरा नावाच्या तालुक्यात एका ग्रामीण भागातल्या अवलियाने सुरू केलं आहे आणि त्या माणसाचं नाव आहे अमित प्रभा वसंत. अमित सर, नमस्कार. नमस्ते. सगळ्या श्रोत्यांना नमस्कार. तुम्हालाही नमस्ते आणि सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. थँक्यू सर. हो हो हो. अमित प्रभा वसंत या नावातच वेगळेपण आहे. मला वाटतं आपण इथूनच सुरू करूया. एरवी लोकांची आडनावं असतात, या नावात आडनाव नाही. सर, याचं काय रहस्य आहे? याचं हे काही रहस्य वगैरे नाहीये. मला ही अत्यंत साहजिक गोष्ट वाटते. कारण आपला जन्म जेव्हा होतो तेव्हापासून ते समाजात आपण माणूस म्हणून वावरायला लागतो त्या काळापर्यंत आणि आपल्या आईच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला आपली आईच घडवत असते, सर्वार्थानी सर्वांगानी. त्यामुळे मला असं वाटतं की आईचं नाव तुमच्या नावासोबत यावं ही संकल्पना 2010 साली माझ्या डोक्यात आली आणि 2010 सालापासून मी हे अशा पद्धतीचं नाव लावतो आहे. याच्या पाठीमाग साधा आणि सोपा हेतू आहे की आई आणि वडिलांचंच नाव फक्त तुम्हाला आवश्यक आहे. तुमच्या आडनावामध्ये आणि गंमत काय आहे की तुमच्या आडनावावरून तुमच्या पाठीशी संस्था उभा राहतात, तुमच्या पाठीशी संघटना उभा राहतात, तुमच्या पाठीशी पक्ष उभा राहतात. आणि मला हे नको होत. मी आजही फकीर आहे, पण मला या फकिरीमध्ये आनंद आहे की माझ्या पाठीमागे असं कोणी नाहीये. तुमच्यासारखे लोक जे आहेत, एक एक माणूस अशा पद्धतीनं माझ्याशी घट्ट जोडला गेलेला आहे आणि हा धागा एकेका माणसाचा इतका घट्ट जोडला गेलेला आहे की मला हे नाव मी असंच घेतलं याबद्दलचा अभिमान आणि आनंद द्विगुणित होतो अशा वेळेला. त्यामुळं जातीअंताचा लढा असेल किंवा आईचं महत्व अधोरेखित करणारं मन असेल, यामुळं मी हे 2010 पासून असं नाव लावतो आहे. माझ्या कुठल्याही कागदपत्रांवरती आता आडनावाचा उल्लेख नाही, माझ्या धर्माचा उल्लेख नाही. एव्हा ना मी बँकेत सुद्धा देत असताना जो कॉलम असेल
जात आणि धर्माचा, तर तिथं मी सरळ सरळ निधर्मी असं लिहितो आणि माणूस असं लिहितो. क्या बात आहे. हो. तर अमित प्रभा वसंत हे माणुसकी फाउंडेशनचे निर्माते आहेत. म्हणजे माणुसकीचा झरा ज्यांच्या हृदयात अविरत वाहतो आहे, झरतो आहे, त्यांनी माणुसकी फाउंडेशन साधारण 2015 सुरू केलं, बरोबर का सर? हो, 2014 मध्ये आपण रजिस्ट्रेशन केलं. काम आपलं 2010 पासूनच सुरू आहे. बरोबर. तर आता मला तुमच्या सगळ्या कामांकडे जायचंच आहे. हो. तर त्या कामांपूर्वी तुमचं साधारण बालपण, तुमचं जगणं सुरुवातीचं कसं होतं आणि सांपत्तिक स्थिती कशी होती, गाव कसं होतं वगैरे थोडंसं हो. सांगितलं तर आपल्याला कल्पना येईल, पुढे जायला मदत होईल. हो. मला आनंद आहे या प्रश्नाबद्दल, कारण आजपर्यंत एवढ्या मुलाखती दिल्या, पण हा प्रश्न मला अजूनपर्यंत कोणी विचारला नव्हता. मला का विचारलं नसेल याचं आज आश्चर्य वाटायला लागले. तुम्ही विचारलं, तुमचा मी आभारी आहे. मी ज्या गावामध्ये वाढलो त्या गावामध्ये आजही मला रात्री झोपून उठल्यानंतर सकाळी जी स्वप्न बघतो, मी स्वप्न आठवतो, तेव्हा त्या बुजुर्गांचीच, त्या झाडांचीच, त्या जुन्या गल्ल्यांचीच स्वप्न पडलेली असतात, तीही रंगीत. आता तसं सगळं काही नाहीये. पण मी एका सुखवस्तू कुटुंबामध्ये जन्माला आलो आणि लहानपणापासून हे बघत आलेलो आहे की जिव्हाळा काय असतो, माया काय असते, प्रेम काय असतं. आणि दरी जी आहे त्या जातींमधली असेल किंवा धर्मांमधली असेल, तर तिचा लवलेश ही आपल्या वर्तनामध्ये न आणता इतरांशी तादात्म्य कसं पावता येईल, जीव इतरांवर कसा लावता येईल, हे मी जवळून बघितलेलं आहे. घर माझं थोडंसं मोठं आणि चौसिप्पी वाड्यासारखं होतं. म्हणजे आजही आहे, थोडं त्याच्यावरती आधुनिकीकरणाची पुटं लावलेली आहेत माझ्या काकांनी. पण मला ते जुनं घर अजूनही आठवतंय. मातीच्याच भिंती आहेत, 3-3 फुटाच्या, 4-4 फुटाच्या. त्या घरामध्ये एक पडवी अशी ठेवलेली होती की गावातून तालुक्याला जाणाऱ्या माझ्या पाठीमागच्या गावातल्या कुठल्याही माणसाला तिथं थांबता यायचं, त्याच्यासाठी तिथं भांडी ठेवलेली होती. क्या बात आहे. त्याच्यासाठी तिथं धान्य ठेवलेलं होतं, चूल वाह! मांडलेली होती, लाकडं होती. फक्त त्याला पाणी आणावं लागायचं आणि ते जेवण करावं लागायचं. हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. क्या माझ्या बात. डोळ्यांनी हे बघितलेलं आहे त्या लहान वयात सुद्धा, की कित्येक आश्रितांना आश्रय दिलेला आहे माझ्या घरानं. त्या पडवीवर. येस, त्या पडवीमध्ये दिलेला आहे. हे मी बघितलेलं आहे. आणि हा घराचाच हिस्सा आहे. अगदी म्हणजे तुम्ही हॉल म्हणता ना आधुनिक घराला, तर त्या बरोबर. हॉलमध्ये अक्षरशः लोक थांबलेले मी बघितलेले आहेत. सासूरवाशिनींना माझ्या आजीनं जेवायला घातलेलं मी बघितलेलं आहे. मी माझ्या आणि हे बघितल्यानंतर जेव्हा कधी वृद्ध माणसाला माझी आई म्हणायची की त्याला जेवायला घेऊन ये किंवा ही आमटी त्याला देऊन ये, तेव्हा मग मी त्याला हाताला धरून घेऊन यायचो. मला आठवतंय, मला खूपसे म्हातारे लोक असे आठवतात की मी जे घरात आणून त्यांना मला आवडायचं ते की ते घरी येतायत आणि घरी जेवतायत. कुतूहल होतं त्या गोष्टींमध्ये. आणि अशा प्रकारच्या घरात माझा जन्म झाला, हे मी माझं भाग्य समजतो. आणि ही जी सहवेदनेची, एम्पथीची जी भावना आहे, ती अशा पद्धतीनं अनुवंशिक आहे. याबद्दल मी परमात्म्याचे आभार मानतो की त्यानं मला इथं जन्माला घातलं. हो. मला असं आणि वाटतं की तुमच्या या संस्कारामध्ये आई-वडिलांच्या, आजीच्या, ज्यांनी इतरांना जेवायला घालायला, खायला देणं, ही जी संस्कृती तुम्हाला दाखवली, शिकवली अप्रत्यक्षरित्या असेल, हो, हो. त्यातूनच हा पुढे संस्कार कदाचित तुमच्या मनावर झाला असावा का? ऑफकोर्स हे रुजलं पीक. ही बी रुजली, याचा आज आणि विकास चालूच आहे. मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत याच्या पारंब्या कुठं ना कुठं मी खोवतच जाणार आहे. मी बरोबर. रुजतच जाणार आहे रोज. मी रुजलो आणि वटवृक्ष झालो असं मी म्हणणार नाही. माझ्या शिकण्याची प्रक्रिया आजही चालू आहे आणि ती आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहील. पण हा जो संस्कारांचा धागा आहे हा सुटत नाही माझ्या. म्हणजे तुम्हाला आता उदाहरण देतो मी.
तुम्हाला हे ऐकायला आवडेल. मी आता येत असताना इथं हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्याच्या आणि पावसाळ्याच्या बरोबर मधला काळ आहे. संगमावरती हो, मधला काळ आहे. तर काय होतं की पाकोळ्या असतील किंवा वाळवी असेल असे छोटेसे किडे यांना खाण्यासाठी रस्त्यावरती बेडकं येतात. हम्म. वाहनं इतकी रस्त्यावरती झालेली आहेत. सरकारनी हायवे बांधून ठेवलेले आहेत. लिटरली मी तुम्हाला सांगतो, ते नागरिकांना हवं असतं ते सरकार कधीही देत नाही. जे नको असतं आणि जे सरकार आणि त्यांच्या नुमाइंद्यांच्या गरजेची गोष्टी असतात त्या मात्र त्या भरमसाठ करून ठेवतात. असो, तो वेगळ्या चर्चेचा भाग आहे. पण बरं. रस्त्यावरती ही जी बेडकं होती, या बेडकांना चुकवत मी इथवर आलेलो आहे. आणि ते येत असताना मी दरवेळेला म्हणजे माझ्यासाठी परमात्मा कुठल्या चेहऱ्याचा नाही, कुठल्या नावाचा नाही, निर्गुण, निराकार. जसा अर्जुनाला जे विराट रूप श्रीकृष्णानं दाखवलं, तर त्या विराट कणाकणात असलेला हा माझ्यासाठीचा परमात्मा आहे. आणि मी येत असताना मला त्या जे जीव गाडीखाली माझ्या येतील याची काळजी करत करत येत होतो. दुसरी गोष्ट, मी इथं आल्यानंतर आता तुम्ही हे सगळं ऍडजस्टमेंट करत होता. मला इतकं असं वाटलं की मला परमात्म्यानं अशा पद्धतीनं पाठवलेलं आहे, मी किती नशीबवान आहे हे मला वाटलं. आणि मला या गोष्टीचंही वाईट वाटलं की परमात्मा अशा पद्धतीचं दुःख आणि अशा पद्धतीची अशाश्वतता, असुरक्षितता इतर जीवांना देऊन तू काय साध्य करतोयस. मी खरं म्हणजे उदास होतो या मुलाखतीपूर्वी, माहितीये का तुम्हाला. हे सगळं बघून आणि मी ठरवून आलो की रात्री आता फार मला प्रवास करावा लागतो रात्रीचाच खूपदा. मी ठरवलं की आपण बहुतेकदा जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा रात्रीचा प्रवास आपण टाळायचा. मग बघायला होत नाही, ते बघायला होत. आणि आता तो मुद्दा काही बोलणार नाही, पण मी आय फील व्हेरी प्राऊड फॉर यू, ऑल ऑफ यू, ऑल द सगळे आता आपण मुद्द्यावर येऊया. या मुद्दा असा की आपण मुद्द्यावरच आहोत ऍक्च्युली. नाही आहोत, बरोबर. पण ही जी सहवेदना तुम्हाला तुमच्या कुटुंबातून मिळाली, पण असं काय घडलं, असा कोणता प्रसंग घडला की तुम्ही आज ज्या कामाला स्वतःला वाहून घेतलेलं आहे, समर्पित केलेलं आहे, म्हणजे मनोरुग्णांची सेवा करणं आणि त्या मनोरुग्णांना त्यांचं पुनर्वसन करणं, त्यांना उपचार देणं, तर या सगळ्यासाठी एखादा काहीतरी प्रसंग घडावा लागतो. असा काय प्रसंग घडला की अमित प्रभा वसंत या कामाला स्वतःला त्यांनी वाहून घेतलं? असा वाहून घेतलेला प्रसंग आहे. पण कॉलेजला जेव्हा तालुक्याच्या ठिकाणी आलो तेव्हा मला हे असे लोक जे आहेत ते बेवारस आणि कोळमटलेल्या कपड्यांमध्ये दिसायचे. आणि मी कॉलेजला थोडासा छान चौकी जायचो, त्यामुळं मला असं वाटायचं की मी खायला तर यांना द्यायला पाहिजे, पण मग माझ्या वर्गातल्या मुलांनी बघितलं तर मग मला काय ते म्हणतील असं मला वाटायचं, लाज वाटायची. त्यानंतर काही महिन्यांनी, काही वर्षांनी म्हणा, असं मला झालं की अरे मी तर चांगलं काम करायला लागलो या लोकांना खायला देऊन. लाज त्यांना वाटली पाहिजे जे त्यांना वळसा मारून जात आहेत, जे त्यांना टाळून जात आहेत. ही जी भावना होती ना, हे उत्क्रांतीचं माझ्या सगळ्यात महत्वाचं पाऊल होतं. आणि मी शाळेत शिक्षक असताना एकदा एक मनोयात्री, तुम्ही मनोरुग्ण म्हणताय ना, तर मी त्यांना मनोयात्री म्हणतो. त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण नंतर मी याच्याकडे येणारच होतो. हो हो हो. आणि आम्ही सामान्य लोक यांना मनोरुग्ण म्हणतो, हो, पण तुम्ही त्यांना एक मनोयात्री असं नाव दिलेलं आहे. त्याच्याही मागची भावना काय आहे हे या निमित्ताने जाणून घ्यायचं होतं. हो, हेही सांगतो मी. झालं असं की स्टँडवरती एक म्हातारा माणूस पावसामध्ये गाडीच्या फोक्सना धरून आडवा पडलेला दिसला मला. मी म्हंटल हा असा का पडलेला आहे, मला काही कळत नव्हतं. नंतर काही वेळाने माझ्या असं लक्षात आलं की त्याच्या पायातून रक्त येतंय आणि ते रक्त पावसाच्या पाण्यामधून मिक्स होतंय.
अधिक काळजीपूर्वक बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्याच्या पायाच्या दोन्ही पायाच्या बेचक्यांमध्ये, सगळ्या बोटांच्या बेचक्यांमध्ये मॅगेट्स धरले आहेत, आळ्या धरलेल्या आहेत. ओ माय गॉड. येस. आणि मग मला ते बघून अंगावर माझ्या शहारा आला. मी रिक्षावाल्याला पटकन बोलवलं आणि रिक्षावाला यायला तयार नव्हता. मग बाजूच्या पोलिसाची मदत घेतली. मला अजूनही आठवतात ते दोन्ही पोलीस. आणि ज्या पोलिसांनी ₹50 मला दिले होते तेव्हा मला वाईट वाटतं त्यांनी आत्महत्या केली. हे संवेदनशील लोक असेच असतात. आणि मग त्याला रिक्षात घातलं, रिक्षातून ग्रामीण रुग्णालयामध्ये नेलं. ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याच्या जखमेतून साधारणपणे 500 ते 1000 आळ्या काढल्या असतील. बापरे. हो. आणि त्याचं कुणीही नव्हतं त्या क्षणापर्यंत. नंतर त्याचे नातेवाईक आले. नातेवाईक म्हणाले की याचं कोणी लग्न झालेलं नाही आणि पाठीमागं कोणी नाहीये, तर मग याला काय करता येईल. मग मी त्यावेळेला काय इतकं सगळं मला हे नेटवर्क नव्हतं माझं. आणि मग या सीपीआर रुग्णालयामध्ये, कोल्हापूरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं त्याला बेवारस वार्डामध्ये. बेवारस वार्डामधून 8 एक दिवसांनी मला फोन आला की तुम्ही जो दाखल केलेला मनोयात्री होता तो वारलेला आहे. मला शोक झाला नाही, मला आनंद झाला. आनंद यासाठी झाला, माझ्या आयुष्यातला पहिला मनोयात्री जेव्हा जिल्हा रुग्णालयामध्ये वारला तेव्हा मला आनंद झाला. आनंद यासाठी झाला की हा एवढा वृद्ध, एवढा पाय खालेला मॅगेट्सनी त्याचा, हा वेदना कशा सहन करत असेल. तो तुटला आणि त्याचं चैतन्य परमात्म्याच्या चैतन्यामध्ये मिसळून गेलं. त्याला मुक्ती मिळाली असं मी म्हणालो तेव्हा. आणि त्यानंतर मग दिवस गेले असेच. आणि एके दिवशी आजऱ्याचं जे बस स्टँड आहे त्या बस स्टँडवरती आंब्याची राई होती पूर्वी आणि त्या राईमध्येच ते बस स्टँड होतं. तर त्या आंब्याच्या एका झाडाखाली एक अस्थिपंजर देह पडलेला दिसला मला. मग खायला द्यायचं नेहमीप्रमाणे सगळ्या लोकांना ठाऊक झालेलं होतं की असं काही कोणी मनोयात्री आला की अमित प्रभावसन त्यांना कळवायचं. मला कळवलं. मग मी खायला द्यायला लागलो. बरं, आता हे वडा देणं, बिस्किट देणं हे एवढंच मी करत नव्हतो, तर मी बकायदा त्यांना जेवण आणून देत होतो. फक्त माझ्याकडं ती सोय नव्हती की त्यांना मी घेऊन कुठेतरी ठेवेन. बरं, 8 दिवसांनी मी माझ्या वडिलांना विचारलं की अशी एक वृद्ध महिला त्या आंब्याच्या झाडाखाली दिसते आणि ती मला माझ्या आजीसारखीच दिसते, तिला आपण घरी आणूया का. तर वडिलांनी काय म्हणाले की तू जी समाजसेवा करतोयस ती तिथपर्यंत ठीक आहे आणि कोणाला तरी आणशील आणि मग अडचणीत येऊ आपण, कायदेशीर बाबी असतात काही, असं मला त्यांनी तेव्हा समजावून सांगितलं. मग मी खायला प्यायला देणं तिला चालूच ठेवलं. नंतर एके दिवशी मला ती तिथं दिसली नाही. मग मी म्हटलं आता माझी या वेळापत्रकामधून सुटका झाली असंही मला तेव्हा वाटलं. गणेश चतुर्थीच्या मला आठवतंय गणेश चतुर्थी होती आणि त्या दिवशी मला एका पत्रकारांचा फोन आला आणि ते मला म्हणाले की आजरा सूतगिरणीच्या बाहेर ती जी तुम्ही खायला देत होता ती मनोरुग्ण महिला पडलेली आहे. मग मी गेलो तिथं बघितलं तर ती तिथं 5 दिवस पडलेली होती आणि भर पावसात. बरं, पाऊस कसा आहे तुम्हाला आजऱ्याचा ठाऊकच आहे. आणि अशा भर पावसामध्ये, सातत्यानं पडणाऱ्या पावसामध्ये ती निव्वळ एका प्लास्टिकच्या कागदाखाली पडलेली होती, पूर्ण भिजलेली, अंगाखाली सगळ्या मॅगेट्स लागलेले होते. आणि तिला पुन्हा आजरा ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलं. आता लोकांची अडचण काय होते, नोकरी करणाऱ्या लोकांची, सेवा करणाऱ्या लोकांची काही अडचण होत नाही. सेवा करणारे लोक नियमांना कशाही पद्धतीने वागवू शकतात आणि सेवा करू शकतात. इथं मला सगळ्यांनी सांगितलं की हा ग्रामीण रुग्णालय आहे हे आणि इथं मनोरुग्णांवरती उपचार होत नाहीत, त्यामुळं हिला तुम्ही कुठंतरी दाखल करायला पाहिजे. अर्थात त्यांचंही बरोबर असेल. त्या 8 दिवसामध्ये तिच्याशी बोलत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली होती की ती भाषा जी बोलते ती भोजपुरी भाषा आहे. मग मी साधारणपणे 100 ते 150 अशा पद्धतीनं मनोरुग्णांची सेवा करणाऱ्या देशभरातल्या सगळ्या संस्थांना ईमेल्स केले आणि मला एका संस्थेचं उत्तर आलं. 150 पैकी एका संस्थेचं उत्तर आलं. ती होती श्रद्धा पुनर्वसन केंद्र, जी कर्जतला आहे, डॉक्टर भरत वाटवानींची. मला या माणसामुळंच इथवर येता आलेलं आहे.
त्यांनी ईमेलचा नुसता प्रतिसाद दिला नाही, तर आपले 2 स्वयंसेवक चेतन दिवाण आणि दुसरा एक मिश्रा म्हणून होत्या, त्यांना पाठवलं. ते दोघं आले, त्यांनी बघितलं, सगळ्या प्रोसेस इथल्या केल्या लीगल आणि ते घेऊन गेले. मला म्हणाले, की "तुम्ही सोबत येणार आहात का?" मी म्हटलं, "आनंदाने येतो मी." आणि त्या महिलेला घेऊन गेलो, श्रद्धा पुनर्वसन केंद्रावरती दाखल केलं. ती 3 महिने तिथे राहिली. मग दाखल करून आम्ही आलो माघारी. ती 3 बर महिने तिथे राहिली आणि तोपर्यंतच्या दरम्यानच्या काळामध्ये 3 महिन्यामध्ये मी घर सोडलेलं होतं. तेही मी सांगणार आहे बर तुम्हाला काय किस्सा झाला. बर आणि बर माझ्या भाड्याच्या इमारतीमध्ये असं थांबलो होतो आणि मला फोन आला श्रद्धामधल्या एका स्वयंसेवकांचा, हम्म. कि अभी जे आपने वो जो औरत दाखिल की थी हमारे यहाँ पे, वो ठीक होके अपने घर जा चुकी है, उसका घर मिला है, उसका घर रॉबर्ट्सगंज जिले के कुरा गांव में है, उसके माँ बाप है, उसके भाई बहन है और उनसे रियूनियन हो गया है. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रकाश दादा, तुम्हाला सांगतो, आत्ताही माझ्या डोळ्यात ही पाणी आहे. पहिली केस होती का ही पहिली केस आहे माझ्या आयुष्यातली सक्सेसफुल? सक्सेसफुल. फोन संपला आणि फोन संपल्यानंतर माझा ऊर जो आहे तो आनंदाने इतका फुललेला होता, क्या की बात मला आहे. असं वाटत होतं, की या आनंदाचा जर फवारा असता तर हे छत उडून गेलं असतं असं इमारतीचं. इतका मला आनंद क्या बात. झालेला. आणि त्यानंतर मात्र मग मी अक्षरशः मी मनोयात्रीत झालो. आणि मनोयात्री शब्दाबद्दल जर तुम्ही मला विचारलात, की मी असा शब्द का योजतो या सगळ्या लोकांसाठी, तर त्याचं एक कारण आहे. त्याचं कारण असं आहे, की परमात्म्यानं आपल्याला काही उत्क्रांतीच्या टप्प्यावरती काही क्षमता दिलेल्या आहेत. प्रेम, हम्म. जिव्हाळा, आत्मीयता, माया. अशा पद्धतीनं एका जीवानं दुसऱ्या जीवाचा आदर करायला पाहिजे. त्याच्या जगण्याची जी उर्मी आहे, त्या उर्मीचा आदर करायला पाहिजे, असं मानणाऱ्यांपैकी एक माणूस आहे. म्हणजे तुम्ही मुंगीवर सुद्धा पाय देत असताना परमात्म्यानं तिला जगण्याचा हक्क दिलेला आहे आणि तुम्ही असं करणं चुकीचं आहे. यू आर नॉट सपोज टू डू लाईक दॅट, असं मला वाटत बरोबर. राहायचं. आणि मग माझ्या एक गोष्ट लक्षात आली. असंच मी लिहित असतानाच माझ्या लक्षात आलं, की हे जे वेडे लोक आहेत, जे परिस्थितीमुळं घराबाहेर येतात. कोणी प्रेमभंगातून बाहेर येतो, कोणी नोकरीच्या ताणातून बाहेर येतो, कोणी वैवाहिक अडचणींमधून बाहेर येतो, कोणी कौटुंबिक ताणांमुळे बाहेर येतो, कोणी राजकीय ताणांमुळे बाहेर येतो. आणि अशा पद्धतीनं जेव्हा हे लोक सत्ता, संपत्ती आणि नात्यांच्या पल्याड रस्त्यावरती फिरत असतात आणि आपण मात्र सत्ता म्हणजे मला पत्नी, मुलं, कुटुंब, समाज, या सगळ्यांच्या बाबतीत सत्ता असा शब्द वापरायचा आहे. संपत्ती हा बरोबर. शब्द तुमच्या कपड्यांपासून ते तुमच्या पाकिटापासून ते तुम्ही जमा केलेल्या मुद्देमालापर्यंत असं मला बोलायचं आहे. आणि नाती बरोबर. मला असा शब्द बोलायचा आहे, की जी आपण आजपर्यंत जोडलेली आहेत आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी असतील किंवा कशासाठी. संत कबीर म्हणतो, झोटा माई थारो बाप, असं संत कबीर त्या काळात म्हणतो. झोटा सकल संसार, झोटी कुटता छाती. तर आपल्याला वास्तविक विचार करायला पाहिजे, आपल्याला विवेकी विचार करायला पाहिजे. आणि विवेकी विचार केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं, की आदिम काळामध्ये आपली भूक आणि आपल्या पुनरुत्पादनाच्या गरजा सोडल्या तर आपल्याला काहीच गरजा नव्हत्या. बरोबर. एकमेकांसोबत जिव्हाळा होता. पोट भरल्यानंतर आपण कुणाचंही शिकार करत नव्हतो. प्राण्यासारखं आपण राहत होतो. उत्क्रांतीच्या टप्प्यावरती वापरायचं म्हणजे किती वापरायचं? माणसाला वापरायला लागला माणूस, प्राण्यांना वापरायला लागला माणूस, पर्यावरणाला वापरायला लागलेला माणूस आहे. मग मला हे जगणं जे आहे ते साहजिक वाटत नाही. हे कृत्रिम जगणं आहे. जगण्यासाठी इतरांचा अतिशय विकृत वापर आहे. आणि अशा पद्धतीनं स्वतःच्या स्वार्थासाठी विकृत वापर इतरांचा करून घेणारे लोक मला रुग्ण वाटतात. ते मला अबनॉर्मल वाटतात. ते मला मनोरुग्ण वाटतात.
हे हम्म. कसे मनोगुण असतील? यांना सत्ता, संपत्ती, नाती काहीही नको. चाललो मी. मला बरोबर. अंगावरती कपडा नसला तरी चालेल. मला माझ्या सकाळच्या जेवणाची भ्रांती नाही. मला रात्रीचं जेवण तुम्ही कोणी द्यावं याही अपेक्षित मी नाही. मी हा चाललो रस्त्यावरती, हे फिरत असतात. म्हणून यांना मी मनोयात्री असा शब्द योजलेला आहे. बरोबर. क्या बात आहे. येस. सर, मगाशी तुम्ही म्हणालात की या कामासाठी तुम्हाला घर सोडावं लागलं. येस. म्हणजे कुटुंबाकडून तुम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, प्रतिकूल नाही मिळाला. हो, हो. अनुकूल असा प्रतिसाद मिळाला नाही. मिळाला नाही. त्याचं कारण काय आहे दादा? तुमचा प्रश्न माझ्या लक्षात आला. त्याचं कारण असं होतं की वडिलांनी समाजसेवा करत असताना स्वतःचं प्रचंड नुकसान करून घेतलेलं. अगदी जमिनी विकलेल्या आहेत. हापूस आंब्याची बाग विकली. म्हणजे वडिलांनी वडील पण समाजसेवक होते. हो, ऑफकोर्स. क्या बात आहे. आणि त्यांच्या अनुभवावरून त्यांना असं वाटत होतं की आपल्या मुलानं या लष्कराच्या भाकऱ्या भाजू नये. येस, त्यानं विवाह करावा, त्यानं नोकरी करावी आणि कोणाचीही बिकट वहिवाट नसावी. अगदी व्यवस्थित ठीकठाक धोपट मार्गासारखं चालावं असं वाटत होतं त्यांना. आणि मग मी बंड केलं. मी म्हटलं की नाही, मला हे जमणार. मी नोकरी सोडली. मी विवाह करणार नाही म्हणून सांगितलं. मग आता हे दोन गोष्टी करणार नाही म्हटल्यानंतर वडिलांनी काय केलं? तालुक्यातला एक पत्रकार, माझा आवडता प्राध्यापक कॉलेजात असतानाचा आणि एक समाजसेवक, याचे तिघांना बोलवले. तिघांना समोर बसवलं आणि त्यांना विचारलं, त्यांना जेवायला बोलवलं घरी. ते आले, जेवले. मी माझ्याही गणतीत नव्हतं की असं काही वडील करतील. वडील म्हणाले की विवाह आणि नोकरी जर करणार असेल, हा सगळी चर्चा झाल्यानंतर मग मी उत्तर देत होतो. पण मग वडिलांनी एकाएकी सांगितलं की विवाह आणि नोकरी जर हा करणार असेल तर घरात राहू दे, नाहीतर मग याच्या समाजसेवेसाठी याचं स्वतःचं ठिकाण बघावं. आता अर्थात त्याचा मला फायदा झाला भविष्यामध्ये. मी दुसऱ्या दिवशी घर सोडलं. दादा, माझ्याकडे 1500 रुपये एक होते. त्या 1500 रुपयांमध्ये आणि प्राध्यापक सुनील गुरव म्हणून होते, त्यांनी एक 1500 रुपये दिले. तर 3000 मध्ये साधारणपणे काहीतरी बाजार केला मी. तो बाजार मला 1-2 महिने मला चांगला स्वयंपाक करता येतो. 1-2 महिने मला तो टिकला माझ्याकडं. त्यानंतर मात्र माझ्या जेवणाचे प्रचंड हाल झाले. त्यानंतर त्या 3 वर्षातला सारांश सांगतो की मी शिक्षक होतो म्हणून मला काही डबे सणावाराला यायचे. त्या डब्यांमधल्या चपात्या किंवा भात मी पुरवून खायचो. हा भात आंबायचा, चपात्यांना भुरा यायचा. मी तो साफ करायचो आणि त्याला चटणीची फोडणी द्यायचो. चटणीत चांगलं भाजायचो आणि ते खायचो. माझा असा समज असायचा की उष्णता लागली म्हणजे ते सगळे बॅक्टेरिया मरतील. पण काय भानगड मला, हो, हे असं काही नव्हतं. मी आपल्या मनाला असं समजावत होतो उगाचच. आणि काहीही त्या काळात मला पोटाचे आजार झाले नाही. काय चैतन्य पोटामध्ये होतं मला माहिती. मग राहायचं कुठे? आजऱ्यामध्ये. आजही आहे माझ्याकडे ती इमारत. तिथंच म्हणूयात्री आणून ठेवतो मी. अच्छा. हो. म्हणजे मग त्या इमारतीत तुम्ही भाड्याने राहायला लागले? हो, भाड्यानं राहायला लागलो. आणि हा सगळा मग पसारा वाढत गेला. मनोयात्री आणणं, मग त्यांना श्रद्धा पुनर्वसन केंद्रापर्यंत सोडणं किंवा इथं उपचार झाल्यानंतर इथून घराकडे सोडणं. याच्यातून मला वेळच मिळत नव्हता की मी माझ्या पोटाकडे लक्ष द्यावं. पण माझ्या चैतन्यात, मी शब्दशः सांगतो, हा काही अतिशयोक्ती नाही ही किंवा शब्दबंबाळ करणंही नाही. पण मी त्या काळामध्ये माझ्या चैतन्यामध्ये तसूभर, आणि आजही माझ्या चैतन्यामध्ये तसूभर सुद्धा कमी आलेली नाही. मी जेवो अगर न जेवो. तुमच्याबद्दलचा एक लेख वाचला. हो. त्यात तुम्ही शिक्षक होतात, मुख्याध्यापक झालात आणि बँक कर्मचारी होतात, म्हणजे HR मॅनेजर वगैरे होतात. बँकेत होतो. त्यानंतर बघा, मी सहाय्यक नोकऱ्या केल्या असतील. मी बँकेत कर्मचारी होतो. त्यानंतर मी फुलरटन इंडियामध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह होतो. ह्युजस ऑनलाईन एज्युकेशन सेंटरला HR मॅनेजर होतो. त्यानंतर मी शिक्षक आणि मुख्याध्यापक अशा 3, म्हणजे एकूण 6 नोकऱ्या केल्या. पण मी रमलो शिक्षक म्हणून खूप काळ.
पण आयुष्यात मला वाटतं सगळी मिळून मी 3 ते 4 वर्ष नोकरी केली असेल, सगळ्या नोकऱ्या. कारण एवढ्या माझं सगळ्या 6 नोकऱ्या. हो, हो. 6 एक महिन्यामध्ये, 4 एक महिन्यामध्ये कुठला पाऊस तुम्हाला ठेवून घेणार आहे? मी कुठं मनोयात्री दिसला, की पुण्या मुंबईत नोकरीला होतो तेव्हा त्या ब्रिजवरती पैसे वाटत फिर, कुठं त्या मनोयात्री सोबत थांब, त्याच्यासोबत बोलत बस, कुठं कुठल्या कुत्र्याला जखम झालेली आहे तर त्या जखमेला रिपेअर करण्यासाठी औषधं घे, मग ती औषधं हं, करत धावत पळत इकडं जा, तिकडं जा. कोण आणि टार्गेट तर मी पूर्ण करत होतो माझं. पुणे मुंबईतल्या हं, हं, नोकऱ्यांमध्ये. शिक्षक हं. असताना मी लोकप्रिय शिक्षक होतो. म्हणजे पिन ड्रॉप सायलेन्स, म्हणजे मी एका ज्या शाळेत नाव शाळेचं घेणार नाही. त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी मला असं विचारलं होतं, की तुम्ही मुलांना दहशतीत सांगताय का, की शांत बसा म्हणून? मी नाही म्हटलं. मग इतके कसे ते तुमच्याकडे रोबोट सारखे बघत असतात? इतका जीव विद्यार्थ्यांनी, आणि मी जेव्हा नोकरी सोडली तेव्हा ज्या ठिकाणाहून नोकऱ्या सोडल्या त्या ठिकाणाहून इतका जिव्हाळा मला मिळाला, की यू कांट इमॅजिन. त्याच लोकांनी नंतर मला मदतही केलेली आहे. पण नाईलाज होता माझा, आणि नोकरी सोडत असताना मला वाईट वाटत नव्हतं. मला आर्थिक सुरक्षिततेचं कधी भय वाटलं नाही. तुमच्यासारखे कित्येक लोक दरम्यानच्या काळात मी Facebookवर मिळवलेले होते. मला सांगितलं होतं गुरु सरांनी, की मी म्हटलं, की आपण करतोय समाजसेवा तर कशाला लोकांसमोर त्याचा बडेजाव मिरवावा, म्हणून मग मी कुणाला सांगत नव्हतो, लिहत नव्हतो. कोणी लिहावं अशीही माझी अपेक्षा नव्हती. नंतरच्या काळात माझ्या असं लक्षात आलं, 2014 नंतर माझ्या असं लक्षात आलं, की हे यायला पाहिजे कुठेतरी. पण मी आजपर्यंत एकही प्रेस नोट कुणालाही, कुठल्याही वृत्तपत्राला दिलेली नाही. हं. माझ्या Facebookवरच्या पोस्ट्स बघून काही वृत्तपत्रांनी मग मला फोन केले आणि विचारलं, की माहिती सांगा. मग मी माहिती सांगितली काही, आणि तीच छापून येत राहिली. त्यानंतर रेडिओ, टीव्हीवरती अगदी परवाची तुम्ही मुलाखत बघितलं असाल, विलास बडेंच्या बरोबर झालेली. तर हं. ह्या मुलाखतीपर्यंत मी खरं सांगतो तुम्हाला, Facebookवरच्या मित्रांनी माझं अक्षरशः म्हणजे जेवण कसं मला मिळेल याची काळजी घेतलेली आहे. मी जगायला पाहिजे यासाठी मला काही लोक दान करत राहिले. आणि तुम्ही म्हणा याला अंधश्रद्धा किंवा काहीही, पण आणि आता सायकॉलॉजिस्ट म्हणून मग मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे त्याच्यापुढे, जी तुम्ही यापूर्वी कधीही ऐकलेली नसेल. तेव्हा व्हायचं असं, की मी जेव्हा 3 वर्षानंतर असं झालं, लोकांना खूपशा कळलं. बातम्या आल्या, रेडिओला आलो, टीव्हीवरती आलो, लोकांना कळलं. अ, उपाशी राहिलेला, आंबलेला भात, भुरालेल्या चपात्या, रात्री अर्धा बिस्किट पुडा, सकाळी अर्धा बिस्किट पुडा खाल्लेला माणूस, एक काळ असा आला, की ज्या दिवशी मी जेवलेलो नाही, त्या दिवशी मला फोन यायचा, "सर कुठे आहात?" "का बरं?" "तर आज माझा वाढदिवस आहे. मला तुमच्यासोबत जेवण करायचं." आणि मग माझं पोट भरायचं त्यावेळेला. मी जेव्हा उपाशी असेन, तेव्हा मला असे फोन यायचे. मला त्याला जोडून तुम्हाला एक गोष्ट सांगायची, जी मी हल्ली माझ्या व्याख्यानामध्ये सांगतो, प्रकाश दादा. बरं. की तुमच्या मेंदूतले न्यूरॉन्स तुमच्या शरीरातले हार्मोन्स ट्रिगर करत असतात, हं. नियंत्रित करत असतात. हे बरोबर. हार्मोन्स तुमच्या शरीराचं एक वलय तयार करत असतात, ऑरा तयार करत असतात. आणि हा ऑरा तुमच्या आजूबाजूच्या हवेतल्या कणांना चार्ज करत असतो, प्रभावित करत असतो, प्रसारित करत असतो. ही विज्ञान आहे. हे काही अंधश्रद्धा नाहीये. हे विज्ञान आहे. आणि या माध्यमातून तुमच्या आसपास लोकं कुठली येणार आहेत, कुठली लोकं तुमच्या आयुष्यातून जाणार आहेत, हे सगळं ठरलेलं आहे. म्हणजे तुमच्या शरीरातून सकारात्मक ऊर्जा जर बाहेर पडत असेल आणि नकारात्मक माणूस जर तुमच्या आयुष्यात आला, तर तो आपोआप जाणार आहे. तुम्ही शोक करायचाच नाहीये. तो जाणारच आहे. कारण सकारात्मक ऊर्जा त्याला तुमच्याजवळ थांबवून ठेवणारच नाहीये. अशा पद्धतीनं आजपर्यंत सकारात्मक ऊर्जेनी माझ्या शरीरातल्या सकारात्मक माणसं जोडलेली आहेत. Facebookवरच्या माणसांनी मी कित्येक नावं घेऊ शकतो. ऋषिकेश कुलकर्णी आहेत, मदन कुलकर्णी आहेत, वृंदा गोठ-हिवरेकर आहेत, चंद्रकांत देशमुख आहेत, राजनबाबा भातंब्रेकर आहेत, किती राजवाडे आहेत, किती तुषार पुंडेदादा आहे. ही सगळी माणसं, या सगळ्या माणसांची इच्छा काय आहे, की मी जगलो पाहिजे. त्यांना वाटतंय, की या कामापाठीमागे भूमिका आहे. नाहीतर मलाही असं करता आलं असतं. मनोरुग्ण इतरांच्या भाषेतला, हां. तो आणणं, त्याला अंघोळ घालणं, त्याचे केस कापणं,
आणि मग तो व्हिडिओ करणं, त्या व्हिडिओबद्दल युट्यूबवरती मी आय एम नॉट टेक्नो सेव्ही ऍक्च्युली, पण मला ते करता आलेलं नाहीये. मग माझ्या या कामापाठीमागे भूमिका आहे. मला माहिती आहे की काही उपचारांनी, आयुर्वेदिक उपचार असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेमाने मनोयात्री बरा होतो. बरं झाल्यानंतर त्याला घरी पाठवायचं आपण. मग कधी कधी वाईटही वाटतं की ज्या समाज व्यवस्थेतल्या नोकरी, जबाबदाऱ्या, विवाह आणि इतर सगळ्या गोष्टींनी पिचलेला माणूस रस्त्यावर येतो, मोकळा जगत असतो आणि त्याला बरं करून पुन्हा त्याच्या घरी. पण काही लोक वाट बघत बसलेले असतात, काही कुटुंबीय वाट बघत बसलेले असतात आपल्या हरवलेल्या, घरातून हरवलेल्या व्यक्तीची. माणसाची. बऱ्याचदा बऱ्याचदा घरातून बाहेर पडलेला जो मानसिक आजारी व्यक्ती आहे, हा उपचारांच्या अभावामुळे घरातून बाहेर पडलेला आहे, असं मला अनेक केसेसमध्ये आढळलेलं आहे. त्यामुळे माझ्या डोक्यात आहे जो प्रकल्प मनोयात्री ध्यानाश्रम, तो मनोयात्री ध्यानाश्रम असाच आहे की कुटुंबानं नाही स्वीकारलं की आपल्याकडे त्याला ठेवायचा आणि त्याचं जे कौशल्य असेल त्या कौशल्याचा वापर करून घ्यायचा इथं आणि एक गावच बसवायचं, मनोयात्रींचं गाव, मनोयात्री ध्यानाश्रम, क्या बात असं आहे. माझ्या डोक्यात आहे. संकल्पना खूप चांगली आहे सर तुमची, पण त्यापूर्वी मला मागे पुन्हा जायचंय. हो हे दादा. मनोयात्री तुम्ही शोधता कसे आणि मनोयात्रींना बरं करण्याची एकंदर तुमची प्रक्रिया काय आहे? हा, मनोयात्रींना दादा मी शोधत नाही. हे दिसतात कुठेतरी किंवा कोणाचा तरी फोन येतो. आता हं. संबंध देशभर आपल्या कामाचा आवाका झालेला आहे, त्यामुळे कुठूनही फोन येतो. मग मी आपली आपली रुग्णवाहिका आहे, ती रुग्णवाहिका घेतो. आजही ही रुग्णवाहिका स्टार्टर मारण्यापूर्वी मला फोन करावा लागतो, प्रकाश दादा मला पेट्रोलसाठी पैसे हवे आहेत, पाठवता का? आजही मला हा फोन करावा लागतो. अच्छा. आणि उपचारांचं जर म्हणाल तुम्ही तर काही मी PSYD केलेलं आहे आणि डॉक्टर भरत वाटवानी आणि डॉक्टर चंद्रशेखर म्हणून आहेत बेळगावला. हे 2 डॉक्टर मला उपचारांसाठी मदत करत असतात. तुम्ही कल्पना करणार नाही एवढ्या एक्स्ट्रीम मानसिक आजारांमधनं सुद्धा लोकांना बाहेर काढण्याचं काम आपल्या उपचार पद्धतीनं केलेलं आहे आणि ह्या उपचार पद्धती वाग्भट संहितेमध्ये लिहिलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगू का, या माणसांना सुरक्षितता आणि प्रेम हवं असतं. सुरक्षितता कशा अनुषंगाने मी सांगतो तुम्हाला, म्हणजे जेव्हा रस्त्यावर हा माणूस फिरत असतो तेव्हा ऊन, वारा, पाऊस याची भीती त्याला नसते. महिलांची अडचण काय होती की त्यांचं लैंगिक शोषण होऊ शकतं आणि सगळ्या मनोयात्रींची एक अडचण अशी की समजा ह्युमन ट्रॅफिकिंग जर होत असेल तर ते सुद्धा त्या लोकांचे ऑर्गन सुद्धा काढून घेतले जातात, अशाही अडचणी आहेत. हे जेव्हा लोक इथे येतात तेव्हा 1-2 तासामध्ये काय माझ्यात आहे मला माहित नाही. बरं, प्राण्यांसाठी आपण काम करतो तुम्हाला माहितीये. अगदी जखमी बरोबर. पशुपक्षी सुद्धा आला आपल्या जवळ तरी तो काही हानी करत नाही. माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. याला आदर्शवाद म्हणा किंवा काहीही म्हणा, पण मला अजून हानी झालेली नाहीये त्याची. मनोयात्रींना आपण आयुर्वेदिक औषध देतो मधातून आणि हे औषध त्याच्या वजन, उंची आणि वयाच्या अनुषंगाने कमी जास्त होत असतं. आणि ते वाग्भट याचा काही वेगळा अभ्यास वगैरे आहे का तुमचा? हो, मी अभ्यास केलेला आहे ना त्याचा. अच्छा. मी अभ्यास केलेला आहे आणि या अभ्यासासाठी मी साधारणपणे सलग 3.5 वर्ष दिलेली आहेत. बर. हो, हा उपचार कसा करावा. कसं आहे, आयुर्वेदात सांगितलेलं आहे की बाबा चमचाभर तीळ घ्या, उकळा, अमुक करा, तमुक करा आणि लोक काय करत असतात की ते तसंच अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात, पण तसं नाहीये ते. आपला देह मातीचा आहे आणि तो मातीत मिसळणार आहे आणि मातीतून उगवणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या विषारी आहेत त्या सोडून, विषारी मात्रा सुद्धा कमी प्रमाणात घेतली तर तो गुणकारीच आहे. पण ही जी खुराक आहे औषधांची, समजा ब्राह्मी असेल, शंखपुष्पी असेल, आवळा असेल, हे त्या वय, उंची आणि वजनाप्रमाणे जर तुम्ही दिलात तर आणि जर त्याची मात्रा जर फिट्ट बसली तर कसलाही रोग तुमच्या शरीरातून निघून जाऊ शकतो. मेंदूतला स्टार्व झालेला, कुपोषित झालेला, मानसिक धक्क्यानेच हे घरातून बाहेर आलेले असतात. हे तर तुम्हाला म्हणजे कळलं असेल.
पण बरोबर. मानसिक रुग्णता येते कशी? मानसिक रुग्णता येते अशी की तुमच्या मेंदूतले जे न्यूरॉन्स आहेत ते न्यूरॉन्स मानसिक आघातामुळे त्या न्यूरॉन्स मधची जी साखळी आहे ती तुटते. हम्म, काही न्यूरॉन्स कायमस्वरूपी डॅमेज होतात आणि हम्म. त्यामुळं उत्क्रांतीच्या टप्प्यावरती वर्तनाचं जे काही आपल्याकडं अभ्यास झालेला असतो, वर्तन, सामाजिक वर्तन, कौटुंबिक वर्तन, ते वर्तनच करण्याचा मानवी जो स्वभाव आहे तोच तो माणूस विसरतो. आपण त्याला मनोरुग्णता म्हणतो. ही साखळी तुटते. ही साखळी जुळते. फार वेळ लागतो या साखळीला जुळण्यासाठी. बऱ्याचदा काय होतं की स्टार्व झालेला, कुपोषित झालेला जो न्यूरॉन आहे त्याला सुद्धा काही औषधं मदत करतात पुन्हा सुदृढता येण्यासाठी आणि तो न्यूरॉन जेव्हा सुदृढ होतो तेव्हा तो दुसऱ्या न्यूरॉनशी आपली साखळी जुळवतो. मेंदूचं मेकॅनिझम खूप अमेझिंग आहे दादा. म्हणजे तुम्ही माझ्याशी बरोबर आहे. सेपरेट शास्त्रीय दृष्ट्या समजायला थोडस अवघड आहे, पण पण मेंदूचा तरी मेंदूचा अभ्यास जितका कराल, जितकं बोलाल तितकं अमेझिंग आहे बरं. तुम्ही ऐकून चाट पडाल. पण बरोबर थोडक्यात बरोबर. आयुर्वेदिक औषधांनी आणि 1-2 ॲलोपॅथिक ड्रग आहेत. त्या ड्रगनी त्या गोळ्यांनी हे म्हणूयात ते ठीक होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं म्हणजे माझा जो स्पर्श आहे प्रेमाचा, त्या स्पर्शाने ते बरे होतात. तुमची एकंदर आता ही संख्या किती झाली असेल? किती मनोयात्रींबरोबर तुम्ही काम केलेलं आहे यशस्वीपणे आणि त्यांना परत त्यांच्या त्यांच्या घरी पाठवलंय, हो. असा काही? आहे आकडा 361 मनोयात्री आजपर्यंत आपण केरळ पासून नेपाळ पर्यंत घरी पाठवण्यासाठी सहाय्यीभूत आहोत. पण क्या बात आहे. 1,500 लोक मी माझ्या रूमवरती आणले असतील. मग त्यांची घरं चुकलेली असतील. मग ते काही कारणांनी त्यांनी घर सोडलं असेल. अशा पद्धतीचे लोक जे आहेत ते एवढ्या प्रमाणात आपल्याकडे आलेले आहेत. इथं त्यांच्यावरती उपचार ज्यांच्यावरती इथं उपचार होतात त्यांना इथून मी पाठवतो. आणि मला जेव्हा वाटतं की हे डॉक्टर भरत वाटवानींच्या हातातली केस आहे तेव्हा मग मी डॉक्टर भरत वाटवानींच्याकडे घेऊन जातो. मला जेव्हा वाटतं की डॉक्टर चंद्रशेखर याच्यावरती उपचार करू शकतील मग तेव्हा मी चंद्रशेखर डॉक्टरांची मदत घेतो आणि परत पुन्हा मग प्रकल्पावरती घेऊन येतो त्यांना. पण एवढे लोक जेव्हा तुम्ही तुमच्या घरी आणता हम्म. तेव्हा अर्थात स्वाभाविक त्यांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची सगळी व्यवस्था करावी लागत असेल. हो. तर यासाठी लागणारा जो निधी आहे हम्म. तो तुम्हाला या तुमच्या आजरा तालुक्यात कुठून मिळतो? म्हणजे कसा समाज तुम्हाला कशी मदत करतो यासाठी? हो. मला सुरुवातीला रुग्णवाहिकेसाठी पेट्रोलसाठी मी आजऱ्यातल्या काही माझ्या स्थानिक लोकांकडून पैसे घेतले होते. पण त्यानंतर मात्र मग मी स्थानिक लोक मग कित्येक मी ₹200 2 तास थांबलेलो आहे पेट्रोल पंप मालकाच्या उंबऱ्यावरती. ही वस्तुस्थिती आहे. हो. आणि त्यानंतर मग मला लक्षात आलं हे दादा ना जेव्हा मनोयात्री आपल्याकडे असतात तेव्हा असं वाटायला लागतं की आपल्याला हे करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा 2-2 तास वाट बघायला लावतात लोक ₹200 तेव्हा असं वाटतं की नाही यार आपण हे काम सोडून द्यावं आणि कुठेतरी नोकरी करावी असं पुन्हा वाटायला लागतं. हा शेवटचा मनोयात्री. हा शेवटचा म्हणता म्हणता इथवर प्रवास आला. पण फेसबुकवरच्या मित्रांनी मला तारलेलं आहे. मी हे कधीही विसरणार नाही की या लोकांनी एका फोनवरती मला पैसे पाठवलेले आहेत. या पैसे पाठवल्यानंतर आता समजा आपल्याकडं बाजार केलेला आहे आपण. मग मी अविनाश दादा वाकचौरेंना फोन करतो. दादा 15,000चा बाजार केलेला आहे आणि त्याचं बिल भरायचंय. हा पाठवतो दादा थांबा. आणि मग ते पाठवणार पैसे. सोहम रेलकर पाठवले पैसे. बाजार झाला. बाजार झाल्यानंतर मग खायला प्यायला करून घालणं काही अवघड नाहीये. मी करून घालतो. आणि जेव्हा मला करून घालणं कठीण वाटतं तेव्हा मग इथे एक हॉटेल आहे हॉटेल गणराज म्हणून. तर मग मी त्यांना सांगतो की हे जेवण एवढं आपल्याला तुम्ही द्या या वेळेला. अशा पद्धतीनं मी यांच्या आहाराची काळजी घेतो. कपडे म्हणाल तर कपडे आपल्याला विविध ठिकाणी मी जेव्हा जेव्हा जातो कार्यक्रमांना तिथून कपडे जमा होतात किंवा मग कपड्यांसाठी आपण कधी कधी मग कोणाकोणाला फोन लावतो आणि आपल्याला टी शर्ट आणि 3-4 घ्यायचंय बाबा. आणि मनोयात्रींना ढगळे कपडे चांगले आहेत. टी शर्ट आणि पायजम्यासारखे लूज पॅन्ट 3-4 असेल तरी उत्तम. अशा पद्धतीचे कपड्यांची हे होते. आणि औषधांसाठी मग मी डॉक्टर उदय झेंडे आहेत किंवा काही लोक आहेत ज्यांच्याकडून पैसे घेतो.
आजही हे लोक मला पैसे द्यायला कंटाळत नाहीत. हम्म, हम्म. पण आजही मी फकीरच आहे. आजही मला जर वाटलं एखाद्या पदयात्रेसाठी आपल्याला काहीतरी करायचंय, तर आजही मला फोन हम्म, करावाच लागतो. त्यानिमित्ताने या लोकांशी संवाद होतो. बरं झालं मी हम्म. एवढा अजून कॉर्पोरेट सोशल वर्कर झालो नाही, की सगळं मुबलक आहे माझ्याकडे आणि मला कधी काळी ऋषिकेश कुलकर्णींनी खूप मदत केलेली होती आणि मी त्यांना विसरून गेलोय. आजही मला पण काकांची असं नाही आठवण वाटत त्यावेळी तुम्हाला येते. की एखाद्या कॉर्पोरेट कंपनीकडे जर तुम्ही गेलात हो. तर तुमच्या स्वप्नातलं जे जे काही आहे हं. ते त्या पूर्ण होण्यासाठी ते सगळे तुम्हाला मदत करतील आणि तुमचे प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतील. हो, मला तर वाटतंय ना अशा असं. प्रकारे माझ्याकडे हो पुणे दादा. मुंबईच्या शहरात येऊन असं काही करावं असं कधी वाटलं नाही का? बघा, पहिली गोष्ट म्हणजे मी राहतो किती दुर्गम भागात तुम्ही आता बघितलातच. मी जेव्हा हम्म, पुणे-मुंबईत जातो तेव्हा ते सगळे माझे अनुभव ऐकून चाट पडतात. त्या हम्म, कंपन्यांपर्यंत माहिती जाते का नाही मला माहीत नाही. पण ते म्हणतात की मी यांना कळवतो, त्यांना कळवतो. मी कुठल्या कंपनीकडे कसा जाणार मला ती साखळी माहिती नाहीये. मला त्या पायऱ्या माहिती नाहीयेत दादा. त्यामुळं हम्म, कदाचित हम्म, माझ्याकडून ते राहिलं असेल. मी काही लोकांना सांगितलेलं पण आहे, की अशा पद्धतीचं स्वप्न आहे करण्याचं आणि यासाठी जर काही मदत करता आली तर करा. पण मी उतावळा मात्र बिलकुल नाहीये दादा. उतावळा हम्म, म्हणजे या अनुषंगाने मी म्हणतोय, की काहीतरी टिनचं शेड मारायचं आणि मग हा आपला प्रकल्प असं सांगायचं नाहीये. मला ज्या पद्धतीचं करायचंय हॉस्पिटल, मला त्याच पद्धतीचं करायचंय. कारण आणि ते स्वयंसिद्ध करायचंय. म्हणजे मला एकाएकी काही झालं तरी प्रकल्प थांबता कामा नये. म्हणजे माझ्या डोक्यात काय आहे, की काही जमीन, मग त्या जमिनीमध्ये मनोयात्री असतील, महिला मनोयात्री, स्त्री मनोयात्री आणि धनगरवाड्यांसाठी ज्या धनगरवाड्यांसाठी आपण काम करतो तिथल्या 7व्या महिन्यामध्ये त्या महिलेला किंवा 6व्या महिन्यामध्ये आणून तिथं 10 खाटा ठेवायच्या आणि एक छोटासा दवाखाना असेल. बरं, मला भेटायला खूप लोक येतात पुण्या-मुंबईहून. ते आले, की "सर आम्ही आजऱ्यात आलेलो आहोत. आम्हाला तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे." तर ते असे लोक येतील. मग ते लोक आल्यानंतर ते इथलं झुणका भाकरी खाऊन काहीतरी डोनेट करून जातील आणि प्रकल्प चालेल. अशा पद्धतीचं डोक्यात आहे माझ्या. आणि बर. जखमी पशु-पक्ष्यांसाठीचं एक शेल्टर आहे डोक्यात. बरं हे हम्म, एवढं सगळं एकत्र करायचं एकत्र हो, हे एकत्रच करायचंय. कारण मी प्रयत्न केला होता. आता मनोयात्रेंसाठी भाड्याची इमारत आहेच आपली. हम्म. आणि मी पशु-पक्षी सुद्धा आणत होतो. पण निलिम कुमार खैरे म्हणाले, की "हे अशा पद्धतीनं आणत जाऊ नकोस. तू काही प्रकाश आंबटे नाहीयेस. अडचण होईल हं, तुझी हं. कधीतरी." कारण अशा पद्धतीनं प्राण्या-पक्ष्यांना आणणं हे गैरकानूनी आहे. नियमात हं, नाहीये. हं. त्यामुळं तू आणू बरं. नकोस. मी अप्रोच होण्यासाठी आवाहन करतो तुमच्या आपल्या श्रोत्यांपैकी जर कोणी असेल आणि जर सी-एस-आर मला मिळवून देण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल, तर मी सांगू इच्छितो, की आपल्या संस्थेकडे बऱ्यापैकी कागदपत्र आहेत. अ, बरोबर. मी याच प्रश्नाकडे येणार होतो, की हो. माणुसकी फाउंडेशनची सगळी कागदपत्रांची आणि एकंदर सांपत्तिक स्थिती काय आहे? हो. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट्स आहेत आपली सगळी. पहिले ए-टी-जी हं, सर्टिफिकेट सुद्धा आहे आपल्याकडं. आपण ते काढून घेतलेलं आहे. एन-जी-ओ दर्पणकडे आपली नोंदणी आहे. हं. एल-ई-ए-वाय सर्टिफिकेट असतं तेही काढलेलं आहे आपण. क्या बात है! सांपत्तिक स्थिती मात्र अशी आहे, की आपल्या संस्थेच्या खात्यावरती अ, ₹2,000-3,000 असतील. अच्छा. याच्या पलीकडं काही नाही आपल्याकडं. बऱ्याचदा दादा अशा ऑफर्स पण मग मला आले कार्यकर्त्यांची फौज वगैरे वाढवली असेल तुम्ही किंवा नाही दादा. तुम्हाला हे जे काम आहे ना, हे मला आणखी सांगावसं वाटतं, की हे काम जेवढं दिसतं फार छान, तितकं जेव्हा हं, तुम्ही करायला लागता, प्रॅक्टिस करायला लागता, तेव्हा ते छान हं, नाहीये. हं. छान का नाहीये हां, म्हणतो म्हणजे मी त्याला लोक सहभागी होत नाहीत. नाही. कसं आहे त्यांची इच्छा असते. मग ते हं, येतात. मग हं, येतात आणि जेव्हा मनोयात्री मी घेऊन आलेलो असतो, तेव्हा म्हणतात, की "सर मनोयात्री कुठं सापडला हा? असं झालं, तसं झालं." मग केस कापत असताना ते मोबाईल धरणं असेल. आता मी डॉक्युमेंटेशन ठेवायला लागलोय सगळ्या गोष्टींचं. मग केस कापत हं. असताना, जेवायला घालत असताना, कपडे बदलत असताना ते येतात आणि मग जेव्हा मला गरज असते त्यांचं शिसू साफ करण्याची, तेव्हा अ, जर हे लोक आले किंवा मॅगेट्स धरलेले असतील आणि मॅगेट्सच्या जखमांचा जर वास यांना आला, तर ते मग दुसऱ्या तर ते वेळेला येत पळून जातात, हो, निघून दुसऱ्या जातात. वेळेला ते येत नाहीत. ती येत ती नाहीत. हां. पहिली आणि शेवटची व्हिजिट असते त्यांची.
हम्म. मनोयात्रींचं शिसू साफ करणं सोपी गोष्ट नाही. बरोबर. इतक्या दिवसांची उपासमार काय पोटात असेल त्यांच्या तुम्ही कल्पना करा. मी आजही हे साफ करत असताना माझ्या लक्षात येतं की कुणीही हे करू शकत नाही. लोकांचा नाईलाज आहे. एकदा ते येतात आणि ते त्यांची संवेदनशीलता काही काळासाठीच फक्त ट्रिगर होते. म्हणूनच ते ते जे रील्स असतात ना, दान केलेले किंवा सेवा केलेले, मी बघतो मला फोन येतात आजही. मला विचारतात बरेचसे लोक. कॉलेजमध्ये जेव्हा मी व्याख्यानासाठी जातो तेव्हा तिथले मुलं मला विचारतात की अशा पद्धतीचं तुम्ही का करत नाही. तर ते मी बघितलेलं आहे. मला माहिती आहे की हे अशा पद्धतीनं करून तुम्ही हंगामा करू शकता. म्हणजे लोकांमध्ये लोकप्रिय होऊ शकता आणि त्या माध्यमातून तुम्ही पैसे मिळवू शकता. मी टेक्नो सावी नाही, मला माहित नाही ते कसं करायचं. त्यामुळे मी ते काही करू शकत नाही आणि मी माझ्या ह्या भूमिकेत इतका रमलेलो आहे. हे ऐकून घ्यायला कोणाला वेळ नाहीये की अशा पद्धतीनं करावं लागतं. लिटरली तुम्हाला सांगतो. आणि एकदा ते सगळं प्रवास सगळा माझा ऐकला की मग त्यांना असं वाटतं की अरे ह्या माणसाला काहीतरी मदत व्हायला पाहिजे. आणि मग ती मदत होत असताना, मदत करत असताना त्यांचा काही स्वार्थ असतो किंवा त्यांची ती वृत्ती असते, जिज्ञासू वृत्ती, आणि ती संपली की मग पुन्हा आणि मला माझ्या हिशोबाने करावं लागतं काम. त्यामुळं दादा, कार्यकर्त्यांची फौज फाटा वगैरे काही नाही. काही मोजकी माणसं आहेत, ती काही काळासाठी एकत्र येतात आणि मग त्या माध्यमातून सेवा होते. बरं, तुम्हाला आता तुम्ही जवळजवळ 361 मनोयात्री बरे केले आणि 1,500-2,000च्या आसपास तुमच्या घरी आणून ठेवले आणि त्यांना पुन्हा त्यांच्या घरी पाठवलं. हो. यामध्ये आठवणीत राहिलेले असे काही मनोयात्री असतील, अशा काही त्यांचं दुःख असेल जे तुम्हाला शेअर करावं असं वाटलं किंवा समाजाला सांगावं असं वाटत असेल की त्यांची काही कारणं असतील मनोयात्री होण्याची, तर अशा काही केसेस तुम्हाला सांगता येतील का? मला हे घरी गेलेले सगळे मनोयात्री दादा आठवतात. मी शब्दशः सांगतो हे. मला नावानिशी सगळे आठवतात. मला ते सगळे, आता तुम्ही हा प्रश्न विचारलात, खरं माझ्या डोळ्यांसमोर सगळे आलेले आहेत ते. मल्लाप्पा नावाचा एक मनोयात्री होता. तर तो मनोयात्री त्याला ज्या दिवशी आणला त्या दिवशी तो दोन्ही किडन्या अगदी 10-20% काम करत होता त्याच्या, कारण उपासमारीमुळे किंवा काहीतरी त्यानं खाला असेल दूषित, त्यामुळं ते नंतर कळलं उपचार करत असताना. तर त्याला जेवायला घातल्यानंतर सुद्धा तो माझ्या रूम मधले कोळी चिरडून खात होता. कोळी कोळी कोळी, हा म्हणजे किडेच ना. किडे कोळीच टका. हा. तर ते चिरडून खात होता. त्यानंतर राम रघुनाथ मालशे नावाचा एक माणूस होता. तर होळीच्या काळात होळीमध्ये पुरणपोळ्या टाकण्याचा एक विधी असतो. तर तो मी नैवेद्य. हो, नैवेद्य म्हणून. तर मग मी त्यांना, लोकांना असं आवाहन केलं काही वर्ष की तुम्ही तुकडा मोडून टाका आणि बाकीची पोळी आम्हाला दान करा. आणि मग त्या दान झालेल्या पोळ्या मग हे जे रस्त्याकडेला गटार खणायला येणारे कर्नाटकातले काही कामगार असतील किंवा गरीब लोकांना किंवा वंजारी वस्तीवरती, गोसावी वस्तीवरती, हे मग मी घेऊन जायचो, वाटायचो. आजही करतो ते. तर अशा पद्धतीने वाळलेल्या 25 पोळ्या ठेवलेल्या होत्या ज्यांना भुरा आलेला होता. तर राम रघुनाथ मालशेला जेवायला घातल्यानंतर सुद्धा त्यानं त्या 25 पोळ्या माझ्या गैरहजेरीत खाल्लेल्या होत्या. अरे बापरे. काही झालं नाही. एवढी भूक असते. सगळ्या मनोयात्रींमध्ये कळस म्हटलात तर सायरा, म्हणजे 2014-15ची ही गोष्ट आहे. आणि ही मनोयात्री महिला जी आहे सायरा, ही सापडली होती जवळच्या तालुक्यामध्ये. चंदगड नावाचा तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये म्हणजे मला जेव्हा फोन आला तेव्हा मी गेलो. माझ्यासोबत क्रांती कांबळे नावाची मुलगी घेऊन गेलो मी, कारण महिला मनोयात्री आहे म्हणजे सोबत कोणीतरी मुलगी असावी. हो, महिला पाहिजे म्हणून मग तिला घेऊन गेलो. तर घेऊन तिथे गेल्याबरोबर काय तिने प्रतिसाद दिला नाही. मग विद्याताई तावडे नावाच्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, त्यांना तिथं बोलवलं. 3 तास जवळपास सायरा सोबत संवाद केला. त्यानंतर तिला आजरा ग्रामीण रुग्णालयामध्ये घेऊन आलो. 3-4 दिवस इथं ठेवलं.
त्यानंतर 4-5 दिवस गीताताई कारेकर म्हणून आहेत, गीताताई पोद्दार, त्यांच्या घरी ठेवलं आणि या काळात तिच्याशी एक ऋणानुबंध तयार झाले. त्यानंतर मग आपण आपल्या प्रकल्पावरती आणलं तिला. पण या काळात तिच्याशी एक ऋणानुबंध तयार झाला होता. ती सगळ्यांना सांगत होती की ये देखो ये मेरा मोहम्मद भाई आहे. मला या नावाचं सुद्धा कौतुक आहे तिनं दिलेल्या. क्या बात आणि आहे. हो, तिच्या बाबतीतला एक किस्सा तर लोक आजही चाट पडतात की सकाळी सकाळी रुग्णालयात गेलो तिला खायला घेऊन मी आणि ही बाहेर फिरत होती तिथं आणि तिथे एक मुलगा आला आणि त्या कमानीवरचं फूल तोडायला लागला. तर ही मला म्हणते की देख भैया वो फूल तोड रहा है, हम्म. मेरे को तोड रहा है. क्या बात आहे. आता हे सांगा ही ही काय म्हणजे अत्युच्च विद्वत्ता असलेल्या साहित्यिकाच्या उपमा आणि प्रतिमेतलं हे बोललेली वाक्य आहे. अशा बरोबर. पद्धतीची वाक्य मी कित्येक मनोयात्रींच्या तोंडातून ऐकलेली आहेत. सायराला जेव्हा सायरानं तिच्या अंगावर त्या दिवशी जो असलेला ड्रेस होता आणलेल्या दिवशी, मग गीताताई म्हणाल्या की हा ड्रेस धुवून टाक सायरा, हे धोके रखो. तेव्हा तिनं तो ड्रेस नजर लागण्या इतका स्वच्छ धुतलेला होता. कित्येक महिने तिच्या अंगावरती तो ड्रेस आणि तिनं ज्या कहाण्या सांगितल्या दादांना त्या मी रेकॉर्ड करून ठेवलेल्या आहेत. त्या कोणालाही न दाखवण्यासारख्या आहेत. माझ्याकडे तो डेटा आजही आहे, पण तो व्हिडिओ मी कोणाला दाखवू शकत नाही, एवढं वाईट तिच्या बाबतीत घडलेलं आहे. मग आता ही इतक्या एक्स्ट्रीम मेंटल इलनेस मध्ये गेलेली सायरा आणि माझ्याकडे तेव्हा उपचार पद्धती नव्हती एवढी पुढारलेली, त्यामुळे मग मी डॉक्टर भरत वटवाणी सरांना ईमेल केला आणि त्यांची परवानगी घेतली आणि हिला तिथं घेऊन गेलो. घेऊन जात असताना सायरानं माझा डावा हात घट्ट पकडून धरलेला होता आणि आपलं डोकं माझ्या खांद्यावरती डाव्या ठेवलेलं होतं. मला आजही आठवतोय तिचा तो स्पर्श. मला कुठेही वॉशरूमला सुद्धा गेलेलो नव्हतो त्या काळामध्ये. आणि जेव्हा सकाळी पोहोचलो आम्ही कर्जतमध्ये, तेव्हा मग तिला दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. तेव्हा तिची चुळबुळ सुरू झाली की हे काय चाललंय सगळं. तिच्या लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं करतोय भैया, मला सोडून जाणार आहे. हा. आणि ती रात्रभर कुठेही वॉशरूमला थांबली नव्हती. त्यामुळे ती म्हणाली की भैया मैं पेशाब जाके आती. ती गेल्यानंतर मग ते तिथले स्वयंसेवक समाजसेवक कार्यकर्ते मला म्हणाले की आता आप बाहेर जाईये. मला त्यांनी तिथून बाहेर काढलं आणि पटकन कुलूप लावून घेतलं त्या वुमन शेल्टरचं. आणि मी बाहेर आलो. माझ्याकडे बॅग होती. सायरा तोपर्यंत आली होती. ती धावत धावत आली आणि खिडकीत आली आणि हात बाहेर काढून म्हणाली भैया तुम कहाँ जा रहे हो. तर मी म्हटलं मैं तुम्हारे लिए झुमके चुडिया लाने जा रहा हूं. एव्हाना माझा कंठ दाटून आलेला होता. मला ही स्टोरी जेव्हा जेव्हा मी सांगेन तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येतं. आताही मी अर्धवट झालेलो आहे आणि मी तिला म्हणालो की मैं तुरंत वापस जाके आता हूं. तर ती पॉज घेतला, तिनं एक निश्वास टाकला आणि मला म्हणाली की मुझे पता है तुम वापस नहीं आओगे. हे वाक्य ऐकलं मी तिथून 10 पावलं चाललं असेल. मी जी सोबत रुग्णवाहिका आणलेली होती त्या रुग्णवाहिकेमध्ये बसलो. मी तब्बल 2 तास हमसून रडत होतो. सायरा हे माझ्या आयुष्यातलं वेगळं प्रकरण आहे. म्हणजे अगदी सख्या सायराचं पुढे काय झालं? ती बरी सायरा 4 महिन्यांनी बरी झाली. 4 महिने घेतले सायरानं बरं होण्यासाठी. आणि सायरा बरोबर ईदच्या आदल्या दिवशी कर्नाटकातल्या तिच्या घरी पोहोचली. आणि मग माझी इच्छा होती ना सायराशी बोलायची. मग मी तिथल्या समाजसेवकाला म्हटलं की सायरा को फोन दीजिए. मग त्यानं सायराला फोन दिला. सायरा दीदी कैसी हो, कौन बात कर रहा है. मोहम्मद भैया बात कर रहा हूँ. कौन मोहम्मद भैया. अच्छा. अरे मैं अमित मोहम्मद भैया, मी अशी नावं मिक्स घेत राहिलो. पण सायरानं मला ओळखलं नाही. त्यानंतर कधी सायरानं मला ओळखलं नाही. सायराच काय, बरा झालेला कुठलाही मनोयात्री बरा झाल्यानंतर मला ओळखत नाही. तर त्याचं काय कारण असावं सर?
अ, त्या मानसिक रुग्णतेच्या काळामध्ये तो तुटलेला असतो कुटुंब आणि समाजापासून. हम्म, मग तो येतो, उपचार होतात त्याच्यावरती. मग त्या हम्म, उपचाराच्या काळात त्याच्यासोबत जे काही होतं ते त्याला आठवत नाही. माझ्या इथं मात्र प्रकल्पावरून जे गेलेले असतात त्यांच्या लक्षात असतात. हे जे लोक आहेत बरे झालेले, हे अ, जेव्हा भरत वाटवे यांच्याकडे मी पाठवतो तेव्हा ते मला ओळखत नाहीत. बऱ्याचदा चंद्रशेखरांच्याकडे पाठवलेले सुद्धा मला ओळखत नाहीत. पण त्याचं आता मला हल्ली दुःख होत नाही. पूर्वी मला वाईट वाटायचं, दुःख व्हायचं. हम्म, हम्म. आता नाही वाईट वाटत मला. आता असं वाटतं की अन्न आणि निवारा मिळणं हा या जीवाच्या दृष्टीनं महत्वाची गोष्ट होती आणि आता बरोबर. तो मिळणार आहे, तो मिळत राहणार आहे, याचा मला आनंद असतो. या तुमच्या समाजसेवेच्या काळामध्ये एक अत्यंत कठीण काळ, हो, म्हणजे माणुसकीला काळिमा फासेल असा काळ म्हणता येईल ज्याला, कोरोनाचा जो होऊन गेला. हो, हो, त्या काळामध्ये प्रत्येकालाच एक वेगळ्या प्रकारची वागणूक मिळाली. हो. म्हणजे प्रत्येकालाच काहीतरी वेगळं वाटत होतं. मग या मनोरुग्णांची स्थिती त्या काळात तर अगदी वेगळीच असेल. त्यांचं खाणं पिणं, त्यांचे उपचार, या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही मॅनेज केल्या असतील? दादा, मला सांगायला हे स्थितप्रज्ञतेने मी सांगेन की कोरोनाच्या काळात आपल्याकडं एकही मनोयात्री नव्हता. अच्छा. हो, पण तो नव्हता ही योजना कशी असेल बघा. तो जर असता तर कोरोनात मी जो माझ्या पायाला भिंगऱ्या बांधल्यासारखा जो मी राज्य फिरत होतो, इकडचा माणूस तिकडं करणे, तिकडचा रुग्ण तिकडं करणे, हे जे करण्यासाठी फिरत होतो ते मला फिरता आलं नसतं. या काळात मला वाटेत भेटलेला कुठलाही माणूस भुकेला राहणार नाही याची मी काळजी घेतली होती, गाडीत तेवढं साहित्य ठेवून. बरं. पहिली गोष्ट. त्यावेळी दुसरी तुम्ही गोष्ट, वेगळं काम करत होता. हो, दुसरी गोष्ट, मला या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये फक्त 2 मनोयात्री सापडले हम्म. कोरोनाच्या काळात. अच्छा. 2 मनोयात्री सापडले. मला आश्चर्य वाटतंय की हे लोक गेले कुठं? एकतर हे लोक पोलिसांनी हटकले असणार आहेत इकडं-तिकडं. एकतर या लोकांना काय झालं असेल मला माहिती नाही. कारण शक्यता काय वर्तवणार तुम्ही? पण मला 2 मनोयात्री फक्त सापडले या संबंध काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये. हम्म. आणि मग आपण त्यांना बरं करून त्यांच्या घरी कोरोना संपल्यानंतर पाठवलं. अर्थात तो काळ जो होता ना, तो आपल्या घरातला करोडपती, ज्याच्यावरती आपल्या घराचा सगळा कणा अवलंबून आहे, अशा पद्धतीचा माणूस घरातून हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे, हॉस्पिटलमध्ये तो मृत झालेला आहे, तर त्याच्या अंतिम संस्काराला कोणी गेलेलं नाही. हम्म. एवढा काळ तुम्ही जसं म्हटलंत मगाशी की माणुसकीला काळिमा फासणारा हा काळ होता, तर खरंच तसंच आहे हे. तर इथं मनोयात्रीला कोण घेणार? नशीब चांगलं की ही दोन्ही खेड्यातले होते, ग्रामीण भागातले होते आणि ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी इथल्या आसपासच्या ओळख पाळख असल्यामुळं मला त्यांचं रियुनियन करणं सोपं झालं आणि त्यांना काही घराबाहेर पडून फार वेळ झालेला नव्हता, त्यामुळं सोपं झालं ते. एकटा तर म्हणजे त्याच्याकडं इतकी चिल्लर होती, इतके पैसे होते, हम्म. त्यानं अशी गाठोडी बांधली होती चिल्लर रुपयांची. मी ते सगळे ती सगळी चिल्लर आहे, ती सगळी चिल्लर मी ठेवलेली आहे जपून. जेव्हा मी आपल्या रुग्णालयाचा पाया मारेन तेव्हा त्या चिल्लर मधून एक बुट्टी विकत घेईन असं ठरवलेलं आहे. क्या बात. तुमच्या कार्याचा आणखी एक पैलू जो आहे, तुम्ही जे जखमी प्राणी आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, तर त्यांच्यासाठी काम करता. तर हे कुठून आलं? म्हणजे ही जी करुणा आहे, माणसाच प्रति दया असणं स्वाभाविक आहे, पण प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी जी करुणा पाझरते, तर हे कुठून तरी आलं पाहिजे, कोणत्या तरी तत्वातून आलं पाहिजे, तत्वज्ञानातून आलं, कोणाला तरी तुम्ही आदर्श मानला असेल, तर हे नेमकं काय आहे? फार सुंदर प्रश्न. मी कॉलेजात असताना अब्दुल सत्तार ईदींचं केवळ मानवतेसाठी हे पुस्तक वाचलेलं होतं. अच्छा. आणि
करुणेचं एक्स्ट्रीम रूप मी त्यांच्या त्या पुस्तकामध्ये वाचलेलं आहे. म्हणजे बरं. त्यांच्या नातवावरती एका मनोरुग्णानं गरम पाणी, अंघोळीला काढलेलं गरम पाणी त्याचं ओतलं आणि त्याच्यात नातवाचा मृत्यू झाला, तरी सुद्धा तो माणूस त्या मनोयात्रेवरती रागवला नाही. रागावला नाही, ओरडला नाही, त्याला काही शिक्षा केली नाही. एवढा बापरे. इतिहास आहे भारताचा. असा फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले, पण आज पाकिस्तान देशाची सेवा किंवा आपत्तीतली सगळी यंत्रसामग्री कामाला येत नाही एवढी ईदी बाबांनी करून ठेवली. ईदी बाबा म्हणतात त्याला सगळे जगभर. तर तो माझा आदर्श आहे. हा. आणि कैलास सत्यार्थी आदर्श आहेत की काम कसं नोबेल करावं, पुरस्कार विजेते. येस, भूमिका कशी घ्यावी यासाठी. आणि करुणा तर म्हणाल ती अशी संस्कारातून, जीन्समधून माझ्या आलेली आहे. आणि मला वाटत नाही की हे काही वेगळं मी करतोय. ही माझी मानवी क्षमता आहे की प्राणी मनोयात्री, समजा मी मनोयात्री बघायला चाललेलो आहे किंवा त्याला पोहोचवायला चाललेलो आहे आणि वाटेत मला एखादं जखमी कुत्रं दिसलं, तर माझ्या गाडीमध्ये औषधं असतात. मी गाडीतलं औषध त्याच्यावरती उपचार म्हणून टाकतो. आणि एखाद्या वेळेला आता तुम्ही जर फेसबुकवरच्या काही पोस्ट बघितल्या असतील तर कुत्री मांजरं आणलेली किंवा पक्षी आणलेले, तर ते जेव्हा मला तसं सुलभ एखादं ठिकाण मिळतं त्याला ठेवण्यासाठी, तेव्हा मग त्याच्यावरती उपचार करत असतो. आणि मी ती औषधं सुद्धा आपल्याला आता मला माहिती झालेली आहेत. समजा शस्त्रक्रियेची वेळ येते, समजा आता घोड्याची एक पोस्ट बघितला असाल तुम्ही, पाय फ्रॅक्चर झालेल्या, तर डॉक्टर वाळवेकर म्हणून आहेत, संतोष वाळवेकर, तर ते मला मोफत सर्जरी करून देतात. अच्छा. हा. त्याच्यानंतर डॉक्टर वरुण धूप म्हणून आहेत, ते मला मोफत सर्जरी करून देतात. ते मला नुसतं मोफत सर्जरी करून देत नाहीत, तर म्हणतात की तुमच्या गाडीत पेट्रोल आहे का, पैसे देऊ का. या डॉक्टरांनी मला उपचारच नुसतं मोफत दिलेले नाहीये, तर त्यांनी निधी सुद्धा दिलेला आहे. आता हे मला असं वाटतं की सगळ्या जीवांबद्दलची मी काय करतो दादा, मला असं वाटतं की ही जी सहवेदना आहे, ही जी करुणा तुम्ही म्हणताय ना, मला स्वतःला त्या संबंधित जीवामध्ये बघत असतो. मी आजपर्यंत जेव्हा जेव्हा मला असं वाटतंय की मी गाडी चालवत असताना जर माझ्या टायर खाली एखादा बेडूक आला, मी जर गाडीच्या टायर खाली आलो तर काय होईल माझं, या काळजीतच मी गाडी चालवत असतो. मी समोरच्या माणसामध्ये आहे, समोरच्या जीवामध्ये आहे, अगदी झाडामध्ये आहे, अशा पद्धतीनं मला हे केलेलं आहे, मी प्रोग्रॅमिंगच केलेलं आहे असं समजा फार तर. आता तुमच्या माणुसकी फाउंडेशनच्या भावी योजना काय आहेत आणि नेमक्या गरजा काय आहेत? भावी योजना तर हीच आहे दादा की आपल्याला हॉस्पिटल अशा पद्धतीचं उभा करायचं आहे की ज्या हॉस्पिटलमध्ये पुरुष मनोयात्री, स्त्री मनोयात्री, जखमी पक्ष्यांचं शेल्टर असेल, जिथं 10 खाटा असतील धनगरवाड्यावरच्या गरोदर मातांना, आणि तिथं सॅनिटरी कॉटनचे बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्स बनवण्याचं मशीन एखादं छोटंसं कोणीतरी लावून देईल आपल्याला तिथं. हे सगळं करणारी मदत आणि यंत्रणा कुठून तरी मिळवण्याचा माझा मानस आहे. बघू कशा पद्धतीने यश येते ते. मी त्या प्रयत्नातच आहे. ह्या एवढ्याच गोष्टींवरती मी फोकस केलेला आहे. मला या गोष्टीची खात्री आहे की जेव्हा हे माझं स्वप्न, हे आपलं स्वप्न, मी आपलं म्हणतोय, हे आपलं स्वप्न जेव्हा पूर्ण होईल तेव्हापासून सुरुवात होईल ते स्वप्न विस्तारण्याची. सेवेचं बी तर पडलेलं आहे, स्वप्न तर होईलच साकार, पण ते विस्तारण्याची सुरुवात त्यानंतर होईल असं मला वाटतंय. मला वाटतं गेल्या 1-2 तासांपासून आपण अमित प्रभा वसंत या अवलियाशी बोलत आहोत. यांना अवलियाच म्हणता येईल, ज्यांनी स्वतःच्या 6 नोकऱ्या सोडल्या, कमवण्याची सगळी संधी असतानाही, आणि एक चांगलं घर, शिवाय ज्याला असं म्हणता येईल की सांपत्तिक स्थिती चांगली असलेली, चांगलं संस्कारित कुटुंब असलेलं, चांगले समाजसेवक वडील, शेतीवाडी सगळं असूनही त्या सगळ्यांना सोडून ते एका वेगळ्या वाटेला वळले, आणि त्या मळलेल्या वाटेने ते जात असताना
ज्यांना आपण वेडं म्हणून टाकून देतो त्यांच्यासाठी ते काम करतायत. त्यांनाही लोक कदाचित वेडा म्हणत असतील, हो म्हणतात. परंतु म्हणतात ना. हो हो म्हणतात. हा. तर या निमित्ताने मी साहित्य जागरच्या सर्व रसिक श्रोत्यांना विनंती करेन की अमित प्रभा वसंत यांच्या कामाला आपल्याला जे जे काही सहकार्य करता येईल त्यांच्या माणुसकी फाउंडेशनला, त्यासाठी आजपासून आपण त्यांचे मित्र होऊया. त्यांच्या फेसबुक पोस्ट बघून लोकांनी त्यांना खूप मदत केलेली आहे. आपणही त्यांच्या फेसबुक पोस्ट बघत राहू आणि त्यातून जशा गरजा आपल्याला समजत राहतील त्या पद्धतीने त्यांना आपण मदत करत राहू. शेवटी सरांना विचारतो मी एवढंच की तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल मदत करण्याच्या दृष्टीने तर त्यासाठी काय मार्ग आहेत? माझा फोन नंबर जोडला गेलेला आहे माझ्या बँक खात्याला. नंबर 1 माणुसकी फाउंडेशनचं बँक खातं आहे. ते तुम्हाला फेसबुकवरच्या माझ्या इनबॉक्सला मला संपर्क केला तर तुम्हाला मी देईन. दुसरा, आणि मला इथं आजऱ्यामध्ये मी राहतो, जे या मार्गाने प्रवास करणारे लोक आहेत ते मला इथं येऊन भेटू शकतात. हे 3 मार्ग आहेत मला संपर्क करण्याचे. माझा जो नंबर तुमच्याकडे आहेच, हा शेअर करा या लोकांचे. बरोबर. तर हे मुलाखत ऐकणारे जे लोक आहेत, हे सगळे जे आमचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, या सगळ्या अत्यंत संवेदनशील मित्रमैत्रिणींपैकी आहेत. त्यामुळे माझी खात्री आहे की साहित्य जागरच्या वतीने आम्ही जेव्हा जेव्हा आव्हान केलेलं आहे तेव्हा इतर सामाजिक संस्थांना आमच्या मित्रमैत्रिणींनी, विशेषतः नोकरी करणाऱ्या अंध मित्रमैत्रिणींनी खूप सहकार्य केलेलं आहे. तर तशीच सहकार्याची भावना आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींच्या मनात तुमचं काम आणि तुमची ही सगळी भूमिका ऐकून निश्चितपणे निर्माण होईल. आणि माणुसकी फाउंडेशनचं जे ध्येय आहे, तुमचं जे हॉस्पिटल निर्माण करण्याची जी कल्पना आहे, त्याला तुम्ही काय म्हणालात? काहीतरी मनोयात्री ध्यानाश्रम. हा, मनोयात्री ध्यानाश्रम. तर हे जेव्हा निर्माण करण्याची तुमची प्रक्रिया सुरू होईल त्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला त्यावेळेला अवश्य संपर्क करा. साहित्य जागरच्या वतीने आम्ही आमच्या सर्व मित्रमैत्रिणींकडून तुम्हाला आर्थिक योगदानाच्या मार्फत मोठी मदत करायचा नक्की प्रयत्न करू. तुर्तास तुम्ही आमच्या या दीपत्कार या सदरासाठी मुलाखत देण्यासाठी वेळ दिलात, त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. आणि तुमचं हे काम मानवतेचं काम आहे, ते काम अधिकाधिक वाढवण्यासाठी आमच्याकडून जे जे सहकार्य करता येईल ते आम्ही नक्की करू आणि आपण सगळे मिळून करूया. तर मित्रमैत्रिणींनो, अमित प्रभा वसंत या अवलियाशी बोलता बोलता एक प्रश्न राहिलाच विचारायचा. खरं हे एवढं काम करत असणाऱ्या माणसाला, म्हणजे समाजसेवेचा छंद आहेच, पण याच्या व्यतिरिक्तही काही छंद असतीलच, तर आणखी काही वेगळे छंद तुम्ही? दादा, मला गझल ऐकणं आणि सुंदर सिनेमे, म्हणजे कमर्शियल नाही, आर्ट फिल्म्स बघणं मला खूप आवडतं. बरं. हो. गझल ऐकता कोणाच्या तुम्ही? मी सगळ्या गायकांच्या गझल ऐकलेल्या आहेत. अगदी मेहदी हसन पासून आपल्या जगजीत सिंग असेल, त्यानंतर चित्रा सिंग असतील, यांच्या गझल ऐकलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे बी पडलेलं आहे हे कॉलेजच्या काळातच पडलं, आणि हे बी पडल्यामुळं मला रुजायला मदत झालीय. बरं, हे जे सगळं आज चाललेलं आहे या गझलांनी घडवलेलं आहे असं मला बऱ्याचदा वाटत असतं. वाचन प्रचंड केलेलं आहे कॉलेजच्या काळात, आणि हो दादा, गझलांनी घडवलं मला. तर पुन्हा एकदा, गझल हा सुद्धा एक साहित्य प्रकार आहे. हो. आणि साहित्य जागर हे साहित्याला, कवितेला, गझलला, कथेला वाहिलेलं असं एक सोशल प्लॅटफॉर्म आहे. तर या सामाजिक प्लॅटफॉर्मवर एका सामाजिक अवलियाशी आपल्याला बोलता आलं, त्यांचा एकंदर दीपत्कार समजून घेता आला, आणि त्यासाठी त्यांनी आपल्याला जो वेळ दिला त्यासाठी पुन्हा एकदा सर तुमचे खूप मनपूर्वक धन्यवाद. आणि जाता आता तुम्हाला
आमच्या श्रोत्यांना, आमच्या ऐकणाऱ्यांना काही संदेश द्यायचा असेल तर तुमच्या संदेशानंतर ही मुलाखत आपण संपवूया. हो, मला एवढंच सांगायचंय की तुम्ही कुणावर दया करावी किंवा तुम्ही कुणाला करुणा दाखवावी, त्यासाठी कुठल्या एका वेगळ्या वेळेची गरज असत नाही. तर त्यासाठी नेहमी तुम्ही दक्ष असा. माणूस म्हणून तुमच्या इतरांबद्दलच्या सहवेदनेची मूठ मोकळी करा. ज्या वेळेला ज्या जीवाला मदत करता येईल त्या जीवाला मदत करा. एवढंच मी सांगेन तुम्हाला. आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या आणि अशा पद्धतीचेच दीप तुम्ही इतरांच्या आयुष्यात लावावेत ह्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि दादांनी मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली याबद्दल मी दादांचे आणि तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. तुमचा आमचा जागर